ऊस पिकामध्ये मागील बरीच वर्ष एका किडीचा प्रादुर्भाव होत आहे. या किडीकडं आपलं नेहमीच दुर्लक्ष होतं, पण ही कीड शेतकऱ्यांचं उत्पादन कित्येक टनांनी कमी करत आहे. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत ऊसामधील कांडी किडीबाबत. ऊस पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भाव दरवर्षी होतो. ऊस गेल्यानंतर मेलेल्या ऊसाच्या तुकड्यांचा जर नीट अभ्यास केला तर आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे हे लक्षात येतं. पण शेतकऱ्यांचं या किडीकडं नेहमीच दुर्लक्ष होतं आणि ही कीड शेवटी जे करायचं तेच करते. एका वर्षामध्ये या कांडी किडीच्या 5 ते 6 पिढ्या तयार होतात. पानाच्या शिरेजवळ कांडी किडीची मादी अंडी घालते. 5 ते 7 दिवसात अंड्यामधून अळी बाहेर येते. ही अळी कांडीमध्ये छिद्र पाडून आतील ऊसाच्या गाभ्यावर जगते. 25 ते 35 दिवस ही अळी ऊसाला आतून पोखरते. नंतर ही अळी कांडीच्या बाहेर येऊन सुप्तावस्थेमध्ये जाते. ही सुप्तावस्था 8 ते 10 दिवस टिकते. सुप्तावस्थेमध्ये ही कीड आपल्या शरीरावर कोश तयार करते आणि ऊसाची पानं आणि कांडीचा जिथे जोड होतो तिथे या अळीचे कोश स्थिरावतात. या ऊसाला पांगशा किंवा अंच फुटू लागतात. आतील कांडी लाल होते. अशा ऊसाची वाढ खुंटते. तो ऊस पुढे जाऊन कारखान्यास तोडण्याचा योग्य ठरतो. या किडीचा प्रादुर्भाव अशा ऊसांमध्ये होतो जिथे पावसाळ्यात पाणी तुंबून राहिलं आहे. कमी तापमान आणि अधिकची आर्द्रता या किडीस मानवते. या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ऊसाची लागण करते वेळेला रासायनिक कीटकनाशकांची बीज प्रक्रिया करावी. शिवारामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी तुंबून राहणार नाही याची काळजी घ्यावी. या किडीची सुप्तावस्था ही पानांच्या बुडक्यात असते. त्यामुळं ऊस 15 कांडीवर गेल्यास आपण ऊसाचा पाला काढून टाकावा. या किडीपासून बचाव करण्यासाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस या मित्रकिडीची अंडी शेतामध्ये लावावी. लॅम्बडा सायहॅलोथरिन या कीटकनाशकांची 1 मिली प्रति लिटर या मात्रेमध्ये फवारणी करावी. ही जर फवारणी झाल्यानंतर जर आपण किडीचे नियंत्रण झाले नाही असं आपल्याला वाटत असेल तर पूर्वी केलेली फवारणी पुन्हा एकदा करावी. या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे हे आपल्याला वजनाची पावती हातात आल्यावरच कळते. जय हिंद. विवेक पाटील, सांगली.